नमस्कार. विणाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण बनवतोय कोकणात ना प्रत्येकाच्या घरात आता सध्याच्या स्थितीत तुम्ही बघितलात तर भरपूर फणसाच्या बिया साचल्या आहेत. तर फणसाच्या भाज्या आपण बघून झाल्यात. आज आपण बनवतोय फणसाच्या बियांची भाजी, ती सुद्धा मालवणी पद्धतीने. तर त्यासाठी बघा आपण नॉनव्हेज करणार आहोत. तर इथे बघा आपण जरा जोला जो आहे ना तो गरम करून घेतलाय बारीक गॅसवर. कलर नाही बदललाय ह्याचा, म्हणजे असा थोडासा तांबूस वगैरे नाही केलाय, नुसतं गरम केलाय आणि थंड पाण्यात टाकून 2-3 वेळा धुवून घ्यायचं स्वच्छ आणि मग असंच भिजत ठेवायचा त्याला. मग तो नरम होतो. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकलं, कांदा टाकलाय. कांदा चांगला परतल्यानंतर आपण थोडीशी ह्याच्यात हळद टाकूया आणि आपला एकच मालवणी मसाला टाकूया. आम्ही चिकन मटणला सुद्धा हा एकच मालवणी मसाला टाकतो आणि आमचं रोजचं जेवण सुद्धा असंच मटणासारखं लागतं. तर इथे मी हळद टाकली आहे, मालवणी मसाला टाकते, छान फोडणीत परतून घेते आणि त्यानंतर टाकणार आहे मालवणी वाटण. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर इथे बघा मी टाकते मालवणी वाटण. आता ह्या वाटणाचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर परवाच मी ना शिंपल्यांचा व्हिडिओ टाकलाय, एक मोठा व्हिडिओ बघा. त्याच्यात वाटण दाखवलेलं आहे. नुसत्या वाटणाचा सुद्धा आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. रोज मी वाटण वगैरे भाजताना दाखवलं ना तर तुम्ही कंटाळणार व्हिडिओ बघायला, कारण व्हिडिओ मोठा होतो. तर इथे बघा मी ह्या वाटणामध्ये जोला जो आपण धुवून स्वच्छ घेतलेला म्हणजेच गोलमा, तो सुद्धा छान असा परतून घेतोय. आणि त्यानंतर मी बघा फणसाच्या ह्या बिया टाकते. ह्या बियांवर ना एक साल असतं, तर बिया मी या फोडल्या, त्याच्यावरचं साल काढलंय आणि त्यानंतर बिया स्वच्छ धुवून टाकल्यात आणि व्यवस्थित अशा त्या सुद्धा मी फोडणीमध्ये परतून घेते. आता तुम्हाला जर टोमॅटो वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. इथे आपण टाकले चवीपुरतं मीठ आणि आमच्या कोकणात ना ह्याच्यात कोकमच टाकतात. शक्यतो टोमॅटो वगैरे टाकत नाही. आणि ह्यो मी जो व्हिडिओ आहे ना तो कोकणातूनच दाखवतोय, त्याच्यामुळे थोडीशी मी टाकतले ह्याच्या सोला नाही तर मजा नाही ही भाजी खाऊ. आणि पूर्वी टोमॅटो बिमॅटो होते गावात, बाजार सुद्धा अगदी लांब व्हायचे. आता प्रत्येक गावात बाजार होता, त्याच्यामुळे हे टोमॅटो, कोथिंबिरी वगैरे मिळतं. नाहीतर पूर्वी नुसतं असं कांदो टाकल्यानी, वाटाप टाकल्यानी, सोला टाकल्यानी, मीठ टाकल्यानी काय भाजी खाशाल तुम्ही, आणि त्या भाजी एक चव पण काय. आणि आता आम्ही त्याच्यात सोना घालतो तरी त्याची चव लागत नाही. ह्या घाल ता घाल. त्याच्यामुळे मी साधी सिंपल तुमका मालवणी पद्धतीची भाजी दाखवलंय बघा. एक नंबर चवीक झाली. आता आपण ह्याच्यात थोडा शिजण्यापुरता पाणी टाकला आणि एक शिट्टी करून घेतली आणि बघा कसली जबरदस्त हैसर भाजी फणसाच्या बियांची तयार झालेली असा. अशी फणसाच्या बियांची भाजी तुम्ही पण बनवा. काय लागता हो, एक नंबर चवी. भाकरी बरोबर, तुम्ही चपाती बरोबर आणि भाताबरोबर खाऊ शकतास. आता तर बिये सगळ्यांच्या घरात इलेले असत. आजच तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि लगेचच बनवा. नुसती बनवलास तरी एक नंबर लागता आणि असो गोलमोड घालून केलास तर अजूनच अप्रतिम लागता.